अबे तुले का सांडण्यासारखा दिसतो का बे? तुझा मारीन का नाही? सुचवलास का कोणाचा? असा कसा सुचवशील? कधी सुचवला तरी आहेस का कुठे? अबे हवालदार म्हणतात मला, हवालदार. अबे माझा कामच आहे सुचवणा. सुचवला सुचव. बरं मी काय म्हणतो हवालदार साहेब, तुम्ही इकडं कसे का? साला हवालदार साहेब म्हणते मले. अबे हवालदार साहेब आहे मी, हवालदार साहेब. हवालात नाही, हवालदार साहेब म्हण. हवालात म्हणते. तुले अशी हवा दाखवीन का नाही? तुला सुचवूनच ठेवतो. पण मी का म्हणतो, आपण भांडतो कशाला? आपण मित्रासारखे आहोत ना. अबे तेही बरोबर आहे तुझं. बरं रूपलाल, मी का म्हणतो, सर्व ठीकठाक आहे ना? एकदम मस्त टकाटक. पण हवालदार साहेब एक विचारू का? अबे विचार. अबे एक का हजार विचार. मी का म्हणतो साहेब, लग्न केल्यावर मस्त मजा येते का? लग्नाचा विचार. अबे मी का म्हणतो रूपलाल, पण तुला हा प्रश्न कसा पडला? अबे काय लग्न करायचा विचार आहे का म्हणतो? मग असा किती दिवस कुवारा पोहारा राहू? असं होय. म्हणजे आता तुझी गाडी रुळावली म्हणायची. ओसास म्हणतो. पण मी का म्हणतो, मग सांगा ना साहेब, लग्न केल्यावर मस्त मजा येते का? नाही तुमचा झाला का नाही म्हणून विचारतो. अबे रूपलाल, अबे ते तुला लग्न केल्यावर समजेल. अबे आता सांगू का अर्थ बे? विचारून पाहिलं असं नाही. मग नाही का यावर्षी बिलकुल लग्न करतो म्हणजे करतो. अबे रूपलाल, मी का म्हणतो, काही मुलगी वगैरे पाहिलास तू? नाही जे. अबे पण का म्हणतो? अबे ते जाऊ दे. मी का म्हणतो, तू इथं वाटवायची बघत आहेस? एका मित्राला भेटायचं होतं. हो का? एक मित्र, तोही या बगीचात? अबे रूपलाल, मला का मेंटल समजतेस का बे तू? कसा मेंटल समजेल? अबे रूपलाल, मी का म्हणतो, तू राऊ तिकडे का पाहतेस? येते एकदा त्यासला तिकडेच पाहतेस. माझा जीवलग मित्र येणार आहे म्हणून. मित्र म्हणते. बाई म्हणू नको काका, माझा जीव नाही लागे बाई बाका. बाई मी का तुले का काका सारखं दिसतो का? मग का म्हणू काका? अबे यार, पुन्हा काका म्हणलं बेईना. बाई मी का म्हणतो, मी का तुले काका सारखा दिसतो का? म्हणजे हा कोणता तुझा भाऊ? भाऊ नोय, हिचा होणारा नवरा मन नवरा. समजला हवालदार साहेब? इस्तीचा वाट पाहत होतो. अबे रूपलाल, म्हणूनच हो नाही तू लग्नानंतर कशी मजा आहे ते विचारत होता. मग का होतं? आता कळलं. म्हणजे हे मशीन असो मशीन. स्टेफनी. बरं हवालदार काका काय म्हणता तुम्ही? अबे काका म्हणलं बेईना, अजून काका म्हणलं. बाई मी का तुला काका सारखा दिसतो का?
जाऊ दे काहीच नाही. पण मी काय म्हणतो तुमची जोडी शोभते म्हणतो, हिरो हिरोईन सारखी. पण मी काय म्हणतो नंदिनी, पण तू यालाच का आपला पती निवडलीस? याचं बघून. अबे पण का बघितलीस? हवालदार काका, यांचा स्वभाव बघून म्हटलं. मला वाटलं का बघून केलीस का माहित बाबा, आजकाल काही बघतात लोक आणि तेही डायरेक्ट तयार झालेस. काय विश्वास नाही बसत आहे मला. हो काका. मी काय म्हणतो बाई, का म्हणल काका? अबे पण मी काय काका सारखा दिसतो का? मग आपल्याला माणसाला काका नाही तर का म्हणल? अबे सुंदर मुलीने जर काका म्हणलं ना तर माझा जीव नाही बरा वाटत. असं असं मग काय म्हणायचं? बाई हा माझ्या मित्रासारखा, तर नंदिनी तुम्हाला भाऊजी म्हणलास तरी चालेल. बरं 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 भाऊजी चालेल. भाऊजी नको म्हणू बाई. भाऊजी नाही म्हणलं तर काय? याच्या पायी 2 बायाच्या नवऱ्याला जीव घेतले आपला. बरं मी काय म्हणते भाऊजी, मग आमचं एक काम कराल का? हो म्हणाल. काका हो म्हणा. हो ना भाऊजी, सांगा ना, कराल का आमचं काम? करतो ना बाई. बरं सांगा ना, माझ्यामुळे जर तुमचं काही काम होत असेल तर प्रयत्न करतो मी. भाऊजी काम म्हणजे फक्त इथून जायचंय तुम्हाला. मस्त शहाणी दिसतेस ना बाई तू तर. म्हणजे मला इथून का कटवायचं आहे तुला? जातो ना. कशाला तुमच्या मध्ये कोबा में हड्डी. ए टना टुरी तुला. बाप रे, थांब. बरा झाला गेला तर रे बाप, नाही तर डोक्याला मोठा त्रास. आपल्याला प्रेमानं बोलता सुद्धा आलं नसतं. पण मी काय म्हणते, आपल्याला घरीच तर वेळ मिळते. मग आपल्याला घरीच वेळ मिळते ना प्रेमाच्या गोष्टी करायला. मग इथं कशाला भेटायला बोलवलं? अगं अगं अशा रमणीय ठिकाणी प्रेम करायला खूप मजा येते. आणि प्रत्येक प्रेमवीर असंच करतात. नाही मी म्हणतो तुम्हाला पक्का अनुभव दिसते. मला तर वाटतं या अगोदर तुमचं. नाही नाही नंदिनी, तसा विचार सुद्धा करू नकोस. अगं फक्त मी तुझ्यावर करतो प्रेम. नाही खरंच ना, तुमचं लफडं वगैरे नाही ना या नाही अगोदर? नाही नंदिनी नाही. हा. अगं खरंच सांगतोय, मी तसा कधी केलेलं नाही. आणि तेही तू विचारलीस म्हणून आपलं जमलं. नाही तर मी तुला सुद्धा विचारलं नसतं, कारण तेवढी डेअरिंग सुद्धा नाही माझ्यात. पण मी खरंच प्रेम करतोय तुझ्या. तसा माझा विश्वास आहे म्हणा तुमच्यावर. पण तू आमदाराकडे असतस ना काम करायला. नाही नंदिनी नाही. अगं तसा विचार सुद्धा करू नकोस. मग मी काय म्हणते, आपण लग्न कधी करायचं? तू म्हणशील तेव्हा. पण तुला सांगू, आपण पोरं बारं किती करायचं म्हटलं. म्हणजे 5-6 आताच तरी. नाही, आताच लग्नाचं विचारलं ना, डायरेक्ट पोरं बारं कधी करायचं? आता बोलून टाकलो, जाऊ दे ना. का आपला कामच तसं आहे, डायरेक्ट अँड फास्ट. हो का? मग मला प्रेमाची मागणी का बरं घातली नाही तेच डायरेक्ट? तर जमलं नाही मला. असं वय. मग कधी जमायचं? पण मला एक सांग ना, तुला लग्न झाल्यावर किती पोरं बारं पाहिजे? बरं, त्याच्यानंतर बघू.
बघू नंतर. मी काय म्हणते, आता एवढ्या छान बगीचेत भेटायला बोलवलं, मग दे ना काय पप्पी. मी तर एकटा तयार आहे बघ, पण त्या अगोदर एखादं हा तेच तर म्हणते मी. घे ना मग, दे ना मग, घे ना. दे ना. पप्पी दे 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 बारूला. आपल्याला निघायला पाहिजे, नाहीतर आमदार खवडे आणि नाहीतर आमदार सुद्धा आपल्याला कामावरून काढून टाकले. चाल चाल मग हो चल. जायचं? आपण निघायचं ना. हा चला मग. बरं ठीक आहे. कोणत्या शब्दात सांगावं हेच कळत नाही. मला तर वाटतं या आनंदात हा आनंद बघून मी स्वतःलाच मागे टाकतो की काय. हो का? हो ना. प्रलय प्रलय तू अजून
अजूनपर्यंत मला ओळखलं नाहीयेस. तू अजूनपर्यंत मला ओळखलं नाहीयेस की ही अनुराधा जेव्हा बावरली ना तर तिचे रूपांतर एका नागिनीमध्ये होते. आणि प्रलय तू पाहतच राहा की तुझ्या घराची आणि तुझ्या संसाराची ना कशी राख रांगोळी करते. कसला विचार करतेस तू? काही नाही. मी विचार करत होती की मी खरंच तुमच्या प्रेमात पडली आणि 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 सांगू का मी आपल्या लग्नाचा विचार करत होते. की माझा होणारा नवरा माझ्यावर किती प्रेम करेल, माझ्याशी कसा वागेल असं. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? आता जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम मी लग्नानंतर देखील करेन. हा माझा शब्द आहे बघ. खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर. तुझी शपथ. नैनात तुझ्या पाहता मन हे वेडे पिसे झाले. नैनात तुझ्या पाहता मन हे वेडे पिसे झाले. अबोल शब्दांना वाचा फुटावी मनने मनाचे होते. पहिल्याच भेटीने व्याकुळ मन हे झाले. त्या पहिल्याच भेटीने व्याकुळ मन हे झाले. सखे सांग ना हे बंध रेशमाचे कसे आहे. आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं बंध रेशमाचा ग हो. बंध रेशमाचा ग हा जुडला कसा. अगे बंध रेशमाचा ग हा जुडला कसा. बंध रेशमाचा ग हा जुडला कसा. तुझ्या प्रेमात मन माझा झाला पिसा. तुझ्या प्रेमात मन माझा झाला पिसा. बंध रेशमाचा ग हा जुडला कसा. बंध रेशमाचा ग हा जुडला कसा. तुझ्या प्रेमात मन माझा झाला पिसा. तुझ्या प्रेमात मन माझा झाला पिसा. माझी राणी तू. माझी सजनी तू. माझी राणी तू. माझी सजनी तू. माझी राणी तू. माझ्या स्वप्नातील फुलराणी तू. माझी सजनी तू. माझी राणी तू. माझी सजनी तू. माझी राणी तू. माझ्या स्वप्नातील फुलराणी तू. माझ्या स्वप्नातील फुलराणी तू. आपल्या प्रीतीचा जुडला धागा. आपल्या प्रीतीचा जुडला धागा. तुझ्या प्रेमात मन माझा झाला पिसा. तुझ्या प्रेमात मन माझा झाला पिसा.
मोरणी तू माझी हरिणी तू माझी मोरणी तू माझी हरिणी तू माझी मोरणी तू माझ्या जीवनाची कहाणी माझी मोरणी तू माझी हरिणी तू माझी मोरणी तू माझ्या जीवनाची कहाणी तू माझ्या जीवनाची कहाणी तू सात जन्माची देशील ना सात जन्माची देशील ना तुझ्या प्रेमात मन माझा झाला पिसा तुझ्या प्रेमात मन माझा झाला पिसा बंध रेशमाचा घर हा जुडला कसा बंध रेशमाचा घर हा जुडला कसा तुझ्या प्रेमात मन माझा झाला पिसा तुझ्या प्रेमात मन माझा झाला पिसा तुझ्या प्रेमात मन माझा झाला तुला कोण ओळखत नाही या शहरात अरे अरे तुला या स्त्रीविषयी माहिती आहे का? म्हणजे काय म्हणायचंय तुला? लय साने नाव मोठं आणि या भवानीचं दर्शन मात्र खोटं. का ग अगं किती लोकांची फसवणूक करणार आहेस तू? याचा अर्थ असा नाही की तू काही बोलशील हे बघ तोंड सांभाळून बोलायचा. ए जास्तीचा बोलू नको आणि माझं डोकं भडकवण्याचा प्रयत्न करू नको. अगं अगं तुझ्यासारख्या बादम स्त्रिया खूप बघितल्या आहेत मी. नाहीतर एका घावात दोन तुकडे करून टाकेन मी. हे रुद्र मी इन्स्पेक्टर प्रणय साने आहे म्हटलं आणि या अनुराधाबद्दल बोलताना जरा तोंड सांभाळून बोलायचं नाहीतर जेलची हवा दाखवीन तुला समजलं ना. माझ्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न जर केला तर तुझा कोतडा बाहेर काढेन मी. ए रुद्रा कोण समजलास तू मला? स्वतःला का तू लाट गव्हर्नर समजतो? ए रुद्रा तू जरी स्वतःला दादा समजत असलास ना तर मी तुझ्याशी दोन हात करायला मागे पुढे बघणार नाही. अरे हा प्रलय साने आहे प्रलय साने कुणालाही सोडत नाही हा समजलास ना. ठीक आहे बघतोच मी तुला आणि आणि मी तुला शेवटची सूचना देतो आहे. या स्त्रीच्या नादामध्ये लागू नको नाहीतर हा रुद्र कुणाची पर्वा करत नाही. एकदा की पोटात टाकला तर रक्ताचा सळा सळा करून टाकतोय समजलं. कुठे गेला असेल? तुम्ही काळजी करू नका. अगं किती वेळ झाला? अरे बघ नागवंश काय झालं रे तुझ्या नोकरीत आणि असा गप्प का? काय झालं तर ते सांगशील का? काही सांगू दादा. दादा ज्या आशेवर आपण जगत होतो ती आशा नष्ट झाली. मी काय म्हणतो अरे असं निराश का? हे बघ नागवंश असं निराश होऊन चालणार नाही बघ. अरे
अरे हा तुझा दादा अजून जिवंत आहे तुला सावरायला. आणि आता असा हताश होऊ नको बर. अरे काय झालं तर ते सांग मला. दादा, त्या आमदार नटवरलालने दुसऱ्याकडून पैसे घेऊन आमच्या जागेवर नोकरी लावली. काय दादा, म्हणून दादा मी तुमचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही दादा. वाटलं होतं की नोकरी मिळाली की दादा वहिनीला सुखात ठेवावा, पण त्या नटवरलालमुळे सर्व सुख स्वप्नाची राख रांगोळी झालाय दादा, राख रांगोळी. आणि म्हणूनच मी निर्धार केलाय अशा भ्रष्टाचारी लोकांच्या बाबतीत जनतेला जागृत करायचं आणि नटवरलाल सारख्या नेत्यांना धडा शिकवायचा. दादा दादा, या देशासाठी एक गरीब माणूस काय करू शकतो हे दाखवून द्यायचं आपल्याला. दादा दादा, बघ मी या देशासाठी माझ्या जीवाची पर्वा करणार नाही. दादा, स्वतः सत्ताधारी पक्षात असणाऱ्या नटवरलालने त्याने अनेक भ्रष्टाचार केले. म्हणून दादा, त्या हरामी आमदारला दादा मी सोडणार नाही. दादा मी सोडणार नाही. त्याच्यामुळे आज दादा दादा त्याच्यामुळे आज आमच्या सुखी संसाराला गालबोट लागले दादा. म्हणून दादा मी तुमचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. नाही नागवन, अरे असा निराश होऊ नको. मग काय करू? दैवयोग कसा चालून आला आपल्यावर. आजपर्यंत आपण सत्तेच्या मार्गावरून चालत आलो, कधी कुणाचं वाईट केलं नाही. आणि माझ्या जीवनात असं आता दादा, माझ्या जीवनात काय घडणार त्या विजेत्यालाच माहीत. काहीच होणार नाही कुणाला. माझा विश्वास आहे. मी ज्याची पूजा करते, ज्याची भक्ती करते ना, त्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. काही होणार नाही. काहीतरी मार्ग मिळेल हो आपल्याला. अगं कशाला नाव घेतेस त्या देवाचं. अगं ज्याची पूजा अर्चा आजपर्यंत तू करत आली, काय दिलं त्या देवाने आपल्याला. यातना, अश्रू, त्याच्या पलीकडे काय दिलं ग आपल्याला. सांभाळ स्वतःला. साल्या नटवरलाल, साल्या आमच्यावर अशी दुःखाची झळ आणलास तू. पण आणि आमच्या अशा पवित्र असलेल्या मंदिराला अरे उद्ध्वस्त केलास. आणि अरे माझ्या लहान भावाला आपल्या जाळ्यात खेचून घेतलास. पण नटवरलाल, हा नागवास तुला सोडणार नाही रे, तुला सोडणार नाही. आणि तुझ्या सारख्या भ्रष्टाचारी माणसाला आणि धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मग त्याच्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल. नाही नागवन, तू असं कधीच करणार नाही. अरे अरे तुझ्याशिवाय कोण आहे रे आम्हाला आधार. हो दादा बहिणी, काय उरलं माझ्या जीवनात. फक्त आता उरलाय तो एकच ध्येय, तो म्हणजे त्या आमदार नटवरलालची सोड. आमदार नटवरलाल,
अरे तुले निस्तनाबूत केल्याशिवाय मी शांत होणार नाही. भाऊजी असे संतापाने वेडे होऊ नका. हो जरा जरा धीर धरा भाऊजी. धीर धरू? हो धीराने वागा. नाही नाही वहिनी नाही. आता माझं एकच ध्येय उरलाय. कोणतं? या देशात चालणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा, या गद्दारी नेत्याला धडा कसा शिकवायचा आणि या सर्व जनतेला जागृत करून कसं वाचवता येईल एवढंच कार्य करायचं आहे मला. मग माझ्या जीवनाचं काय होईल याची पर्वा नाही मला होईल. घराची का कशासाठी? दादा आम्हाला माहिती मिळाली आहे की नागेश या घरात दारुगोळा लपवून देशात दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करतो. प्रलय, अरे तू हे काय बोलत आहेस? अरे मी आणि हे असले कृत्य करणार नाही प्रलय, नाही. अरे याविषयी तुला कोणीतरी खोटं सांगितले असेल. नागवंत साने, मला माझं कर्तव्य करू द्या, तेव्हा तुम्ही मुकाट्याने चूप बसा. हवालदार, छाननी करा घराची. हो आमच्या घरामध्ये काही नाही. आणि आमच्या प्रेमाची ही प्रायचिती देतोय आम्हाला. दादा हे माझं कर्तव्य आहे आणि ते मला पार पाडू द्या. माझ्या कर्तव्यात कुणी आळ आलेलं मला मान्य नाही आणि मी ते खपवणे घेणार नाही. स्वतःच्या घरात असं वागताना तुला काही वाटत नाही? दादा माझी नोकरीच तशी आहे. साहेब आज सापडला नाही नाही नाही, असा खोटा आहे. नागवंत साने, यू आर अंडर अरेस्ट. घरात दारुगोळा ठेवून देशात दहशतवाद पसरवण्याच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करतोय. अरेस्ट टीम. प्रलय, अरे तुझा भाऊ आहे तो. हो सोडा त्यांना. सोडा म्हणते ना, मी त्यांना नको देणार नाही. सोडा त्यांना. वहिनी आम्हाला आमचं काम करू द्या. नाही नाही पण हे कोणीतरी आमच्या कटकारच नाही कोणाचं तरी भाऊजी. खरंच हे भाऊजी असं करू शकत नाही. हो वहिनी ते काही असलं तरी हे माझं कर्तव्य आहे, ते मला पार पाडावेच लागेल. प्रलय, वहिनीला काही एक सांगण्याची गरज नाही. आणि काय करणार रे तू? काय करणार तू? मारणार आम्हाला? अरे तू स्वतःचा भाऊ असू नये त्या भ्रष्टाचारी माणसाला साथ देतोस आणि या देशाशी गद्दारी करतोस. होय, आहे मी गद्दार. जर असं तुला वाटत असेल ना तर आहे मी गद्दार, पण तुझ्यामुळे या देशात मी दहशतवाद पसरू देणार नाही. आणि तुझ्यामुळे या दादा वहिनीचा मेलेला मान परत येईल का? आता परत येईल का? आणि मी नोकरीवर लागलोय, तू लागू शकलास नाही म्हणून तुला माझी राग आहे. हवालदार, लक्षात ठेव, लक्षात ठेव. सुख दुःख करताना तुला काही वाटलं नाही? दादा गुन्हेगार नाही रे, आणि त्यांनी दारुगोळा ठेवलेला नाहीये. भाऊजी खरंच तुम्हाला कोणीतरी हे चुकीची माहिती दिली. खरंच ते गुन्हेगार नाहीत हो भाऊजी. मी तुमच्या पुढे भीक मागते, सोडावं भाऊजी त्यांना. खरंच ते गुन्हेगार नाही वहिनी, मला असं करता येणार नाही. बघ प्रलय, लक्षात घे, आणि जोपर्यंत नागवंत सुटून येत नाही ना तोपर्यंत या घरात तू पाऊल सुद्धा टाकायचं नाही. नाही
असं होऊ शकत नाही. आणि या घरात मला येण्यापासून कुणी अडवू शकत नाही. हे घर जेवढं तुमचं आहे ना तेवढंच माझं देखील आहे. आणि या घरात येण्यापासून तुम्ही मला अडवू शकत नाही. समजलं ना? येतो मी. स्वतःच्या भावाला अटक करतो. काय नियतीचा खेळ. तुम्ही हिम्मत हारू नका. मी आहे ना तुमच्या सोबत. हो, तुम्ही जर हिम्मत हारत असाल तर मी कुणाकडे पाहून जगायचं. कुणासाठी जगायचं. आपण काहीतरी करू. सगळं व्यवस्थित होईल. पाहिलास राजलक्ष्मीबाई. पाहिलास तू राजलक्ष्मीबाई या अनुराधाचा डाव. आणि आता बघ, तू बघतच राहा की समोर ना तुम्हा लोकांचे काय हाल करते. काय हाल करणार आहेस? काय हाल करणार आहेस? अगं तू आमचं काहीही करू शकत नाहीस. पण मला एक गोष्ट कळत नाही की तू अशी आमच्या मागे का लागलीस. काय म्हणालीस? मागे का लागलीस? मागे का लागलीस? अगं सूड घ्यायचं आहे मला. सूड? पण कशाचा? का? कशासाठी? अगं असा कोणता गुन्हा केलाय आम्ही तू सूड घेतायस आमची? कारण सोमनाथ साने तुम्ही माझ्या वडिलांचा खून केलाय. नाही, सब खोटं आहे. अगं मी खून केलेला नाही. खून केलाय तो तुझ्या मामा नटवरनालने. काय? आरोप मात्र माझ्यावर. काय म्हणाला? माझ्या मामाचं नाव खबरदार जर माझ्या मामाविषयी ना एक शब्द देखील बोललास तर. खरंच ते बोलतोय मी. आणि हो, लक्षात ठेवा जेव्हा ही अनुराधा एखाद्या घरात पाऊल टाकते ना त्या घराचा सर्वनाश केल्याशिवाय राहत नाही. अगं मी तुझ्या पाया पडते ग. पण माझ्या घराचा सर्वनाश नको करूस ग. माझ्या घराचा सर्वनाश नको. मी माझ्या लेकरासाठी तुझ्या पुढे भीक मागते. पदर पसरते मी. पण माझ्या घराचा सर्वनाश नको करूस. काय म्हणालीस? भीक मागते? भीक मागते आणि मी भीक तुला देऊ? सोमनाथ साने आणि राजलक्ष्मी, तुम्हाला जर कायमचं भिकारी नाही बनवलं ना तर नाव सांगा नाही अनुराधा म्हणून. सुख दुःखाचे जीवन सगळे सुख दुःखाचे जीवन सगळे कुणीच नाही इथे कुणाचे पाप पुण्य तू इथेच भरले इथेच भर मानवा पाप पुण्य. काय करावं या अनुराधाचं. कारण जोपर्यंत त्या अनुराधाला संपवत नाही तोपर्यंत ही संपूर्ण इस्टेट माझी होणार नाही. आज तिचा निकालच लावतोय. आमदार साहेब नमस्कार. नमस्कार. पैशाने मोठा असणारा आणि लोकांच्या जीवावर उठणारा
एक भ्रष्टाचारी आमदार. ए रुद्रा, कोण सांभाळून बोल. हा आमदार नटवरलालचा बंगला आहे. अरे हो, माझं चुकलं. पण देशाशी गद्दारी करून एका गरीब माणसाला आतंकवादी म्हणून या देशामध्ये कुप्रसिद्ध केलास. मग सांग सांग, काय मिळालंय तुला त्या गरीब माणसाला फसवून? पण हा रुद्र आहे, रुद्र. या रुद्रासोबत गद्दारी करण्याचा प्रयत्न करू नकोस. फार महागात पडेल तुला. बोल, माझ्या दुसऱ्या कामाचे पैसे. पैसे पैसे पैसे. अरे अरे, हे घे तुझे पैसे. हे घे पैसे, आणखी घे. पण रुद्रा, माझं आणखी एक काम तुला करावं लागेल. कोणतं काम आहे ते तर सांगा. कारण माझं कामात आहे पैशासाठी काम करणे. रुद्रा, तुला अनुराधाचं जीव घ्यावा लागेल. अनुराधा? पण का? कारण जोपर्यंत तिला संपवत नाही ना, तोपर्यंत ही संपूर्ण इस्टेट माझी होणार नाही. आणि म्हणूनच तिला संपवल्याशिवाय पर्याय नाही. पण रुद्रा, एक काम जरा सावधगिरीने झालं पाहिजे. आमदार साहेब, कोणतं काम कसं करायचं हे चांगलंच माहिती आहे मला. कारण मी आहे रुद्र. आणि रुद्र जेव्हा मारतोय ना, तेव्हा रक्ताचा सळा करून टाकतोय. ठीक आहे आमदार साहेब, निघतोय मी. ठीक आहे. अरे पैसे के सामने ये सारी दुनिया झुकती है. आणि म्हणूनच ए रुद्रा, याच पैशाच्या जोरावर तुझी पानचुटकी एका क्षणात तू वाजवू शकतोय. अरे नाही, तुला त्या नागवंत सारखा आतंकवादी बनवलं तर नाव सांगणार आहे आमदार नटवरलाल म्हणून. कोण अनुराधा? एवढा वेळ कुठे गेली होती बेटा तू? मामाजी, आता समजा आपलं काम पूर्ण सक्सेस झालंय. मी त्या प्रलयाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडवून ना लग्नासाठी तयार केलं. सोमनाथ सानेने माझ्या वडिलांचा खून केला होता ना. आता बघा ही अनुराधा त्या प्रलयच्या घराण्याला कशी नष्ट करते. अरे शाबास अनुराधा बेटा, शाबास. अगं आता कधी शोभतेस या आमदार नटवरलालची भाषी म्हणून. जा बेटा जा, जा आज जाऊन तू आराम कर. आणि बेटा, मला 5 दिवसासाठी मुंबईला जायचंय. पण मामाजी आम्ही उद्याच कोर्टामध्ये लग्न करणार आहोत. उद्याच? बरं अनुराधा, ठीक आहे. आता तू त्या मार्गाला लागलीच आहेस तर या तुझ्या कार्याला माझी संमती आहे. खरंच? अगदी खरंच. थँक्यू सो मच मामा. येते मी. आता बघ आमदार साहेब, वाचवा हो माझ्या भावाला. माझ्या भावाने गुन्हा नाही केला साहेब. अहो तो गुन्हेगार नाही. माझा विश्वास आहे साहेब त्याच्यावर. आणि तो अपराधी नाही हो. वाचवा त्याला. अहो या प्रलयने त्याला
विनाकारण अरेस्ट करून तुरुंगात डांबलंय. त्याला वाचवा त्याला. सोमनाथ, अरे असे पाया वगैरे पडू नकोस. हे बघ, अरे या गरीब माणसांना मदत करणं हे माझं कामच आहे. हो इन्स्पेक्टर, अरे त्या नागवंशला का बरं पकडले? आतंकवादी आहेत. अरे तुम्हाला काही गरिबांची कीव येते की नाही? अरे जे असेल ते असू दे, पण त्याला तू सोडून दे. तो सांगितलं ना, तो आतंकवादी आहे आणि त्याला आम्ही रंगे हात पकडलाय. हे सब खोट आहे. अरे स्वतःच्या भावाला फसवून तुला काय मिळालं? अरे कुत्र्याच्या मौतीनं मरशील. एक दिवस तुला पश्चाताप होईल. तुझ्या प्रेतावर लढायला कोणी नसेल. अरे तुला ही इमानदारीची वर्दी दिली आहे सरकारने, पण त्याचा तू गैरवापर करतोय. छू तुझ्या जिंदगानीवर. साहेब सोडावं त्याला, वाचवा त्याला. त्याला सोडू, तुझ्या भावाला सोडू? साल्या जेव्हा तो माझ्या घरी येऊन माझा अपमान करून गेला तेव्हा तू कुठे गेला होतास? साहेब तुम्ही पण चुकलेत त्याच्याविषयी. अहो त्याच्या नोकरीचा ऑर्डर दुसऱ्याला देऊन त्याच्यावर तुम्ही रागाच्या भरात काय केलं? आणि त्यांनी तुमचा अपमान केला. म्हणजे मी त्याला नोकरी मिळू दिली नाही असं तुला वाटतंय? पण साल्या तुला सुद्धा लय माज आलाय रे. अरे बघतोस काय लाव द्यायचा? झाली सहनशीलता. हा आमदार लोकांच्या घरी मताची भीक मागून गरीब लोकांच्या भरोशावर आमदार झाला. पर ध्यान में रख आमदार, मेरे बाप समान भाई को अगर हाथ लगाया ना तो तुम दोनों को काट डालूंगा. तुम्हारे इतने टुकड़े करूंगा कि किसी को पहचान भी नहीं होगी. खलीद शेख, तू कौन होता है हमारे बीच में बोलने वाला? अरे इस देश के सभी भाई बहन को इनके साथ मेरा रिश्ता है भाई का. और इस भाई ने मुझे संभाला है, लेकिन तू उसके उपकार को भूला है. मगर याद रख, जिस दिन ये खालिद शेख बिगड़ गया ना तो तुमको छोड़ेगा नहीं. ये खालिद शेख का वादा है. कसा अगदी माझ्या मनासारखं होतंय. अरे सख्या भावात आणि मित्रामध्ये वायर निर्माण केलाय. कारण हा नटवरलाल स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही जीवनात निर्माण करतोय हा. कारण या नटवरलालने टाकलेला बॉम्ब कधीच खाली जात नाही. साल्यांनो, तुमचे हाल केल्याशिवाय हा आमदार नटवरलाल गप्प बसणार नाही.
दारू गोळा इन्स्पेक्टर, तो दारू गोळा माझ्या घरी कसा मिळाला तुम्हाला माहित नाही हो? इन्स्पेक्टर, मी आतंकवादी पण नाही. खरं खरं सांग, खरं खरं सांग, कुठून आला तो बारूद गोळा? आणि तू आतंकवादी आहेस हे सिद्ध झालंय आता. त्याच्यामुळे काही लपवण्याची गरज नाही. तुझ्यासोबत किती लोक आहेत? बोल बोल, त्यांची नावं सांग. नाहीतर किती जण आहात तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना, मी सांगितलं ना, मी आतंकवादी नाही म्हणून. असं होय, म्हणजे तू असं ऐकणार नाहीस तर. हवालदार, लावा याच्या. इन्स्पेक्टर, अरे तुझ्यासारखा माणूस या देशाची गद्दारी करेल, पण हा नागवंश, अरे जीव गेला तरी चालेल, पण मी असं करणार नाही. अरे इन्स्पेक्टर, अरे हिम्मत असेल तर सोड मला. तुला दाखवतोस या धरती मातेचा पुत्र कोण आहे तर. मला धमकी देतोयस? मला धमकी देतोस? अरे गद्दार आम्ही नाही तर गद्दार तू आहेस. तू अरे आमच्या पोलीस स्टेशनचा प्रत्येक कर्मचारी इथे नोकरी करतो म्हणून सुखाने झोपता आणि खाता तुम्ही. तुमच्यासारख्या देशाशी गद्दारी करण्याची आमची जात नाही. आणि तुम्हाला धडा शिकवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. समजलास? अरे वा, अरे दुसऱ्याला गद्दार म्हणण्यापूर्वी अरे स्वतःच्या लायकीचा तरी विचार करावा. आमचा विचार करायला आम्ही समर्थ आहोत. यापुढे तू तुझ्या जीवनाचा विचार कर. नाहीतर काय करणार रे तू? अरे तुझ्या असल्या पोकळ धमकीला भिणार नाही मी. अरे तुझ्या पापी मार्गाने आणि तुझ्या बेताल वागणुकीने माझ्या देवता समान दादा वहिनीला दुखवला. पण देव तुझा कधीच बरा करेल नाही रे. तुझा कधीच बरा करेल नाही. माझं बरं होणार नाही. मग ठीक आहे, येत्या 8 दिवसात तुझ्या तिरडीची व्यवस्था केली नाही ना तर इन्स्पेक्टर प्रलय साने नाही. समजलास? हवालदार, पहारा नीट ठेवा. इथून पडून जाता कामा नाही. इन्स्पेक्टर, तुला तुझा जीव प्यारा असेल तर तुझ्या हवालदारांना नागवंशला सोड म्हणावं, नाहीतर एकाला संपवून टाकीन कायम. सोड म्हणतो ना नागवंशला. खाली विचार कर, आपल्या जीवनाचा विचार कर, नाहीतर तू कुछ भी नहीं कर सकता. पर एक बात ध्यान में रख, हम दोनों यहाँ से जाने वाले हैं, लेकिन हमारा पीछा मत करना, वरना ये खालिद कुछ भी कर सकता. अरे या माझ्या मित्रासाठी माझं प्राण गेलं तरी चालेल, पण मी माझ्या मित्राची साथ शेवटपर्यंत सोडणार नाही. मग सोड त्याला.
हवालदार सोडा त्याला. खाली नाही सोडणार तुम्हा दोघांनाही. अरे तुम्हाला एन्काउंटर मध्ये जर नाही मारलं ना तर मी देखील प्रलय साने नाही. हवालदार फॉलो मी. रूपलाल, अरे रूपलाल, रूपलाल. सर मला हाक मारलीत का? अरे इतका वेळचा तुला हाक मारतोय. इथे माझा गळा कोरडा झालाय. तुला ऐकायला येत नाही रे? तुला काय विचारतोय मी? अरे तुझे दात किडे बसली की काय? का तुझे कान फुटलेत? थोडा आराम करीत होतो. अरे अरे इथे माझा डोका भडकला आहे आणि तू झोपा काढतोस काय? साहेब असं झालं तरी काय जे? असं झालं तरी काय डोकं भडकायला? अरे रूपलाल, अरे तो नागवंत साने जेल मधून फरार झालाय. त्यावेळेस हा प्रलय इन्स्पेक्टर काय करत होता ह्याचा विचार करून माझा डोका अगदी सुन्न झालाय. अरे रूपलाल, अरे तो नागवंत सुटल्यामुळे आज न उद्या आपल्या जीवनाला धोका आहे आणि त्याच आधी त्याचा बंदोबस्त करायला हवा. आणि ह्याच विचाराने माझं डोकं अगदी भडकलाय. रूपलाल, तुला मजाक सुचतोय? अरे इकडे माझी फजिती होऊन राहिली आणि तू मजाक करतोयस? अरे अरे तो नागवान जरी द्याला ना माझी काही खैर नाही. आणि म्हणूनच आता कुठेतरी देवदर्शनाला गेल्याशिवाय पर्याय नाही. अरे कुठेही जाईन रूपलाल, पण जा आधी माझं सामान पॅक कर. मला कुठेतरी जावं लागेल. ए रूपलाल, हे काय फाजीलपणा लावलायस तू? अरे इकडे माझ्या डोक्यामध्ये नाना तऱ्हेचे विचार येत आहेत आणि तुला गामात सुचत होय. मग यावर उपाय आहे ना साहेब? कोणता? नंदिनीच्या लावणीचा. सोबत सलटून टाकायची. असं म्हणतोस? जा, अरे जा मग व्यवस्था कर. बरं ठीक आहे साहेब, येतो. अरे पण ती नंदिनी तयार आहे का लावणी करायला? हो साहेब, आज तिची इच्छा होती लावणी करायची, पण ती करायची की नाही या बेतात होती. पण तयार होईल असं वाटतंय मला. मग जा आणि तयार असेल तर कर व्यवस्था. बरं ठीक आहे.
अरे तासी फुटत नाही ती. हा अरे बनाव की लवकर. फुटली जी फुटली आत्ता आत्ता. अरे दे की लवकर. घ्या साहेब घ्या. नंदिनी, आज माझ्या डोक्यावरचं ताण कमी करण्यासाठी आणि घेतलेलं पाळला चढण्यासाठी एक मस्तपैकी झक्कासची लावणी करा.
खूपच छान, अगदी झकास अशी लावणी केलीस नंदिनी. डोक्यावरील ताण एकदम कमी झालाय. आमदार नटवरलाल, अरे पडतोस कुठे? अरे एका गरीब निरपराधी गरीब माणसाला आतंकवादी करणारा आमदार, अरे तू पडतोस कुठं? आमदार मारल्या वेळेस पापाचा भूत काळवैरी बनून माणसाच्या मानगुडीवर बसतात. सभ्यपणाचा मुका पांघरून तुम्ही लोकांशी चांगल्याच प्रकारे वागता. पण तुझ्या सारख्या पांढरपेशे गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत. बेलगाम जीभ उर्मटपणे कोणाशी बोलतो याचं भान तरी आहे का तुला? अरे हा एक सभ्य आमदाराचा बंगला आहे. अरे सभ्य माणसा, अरे सभ्यपणाचा टेंबा मिळवण्यासाठी मक्तेदारी फक्त काही तुम्हा श्रीमंताचीच नाही, आम्ही पण सभ्य प्रतिष्ठितच आहोत. आणि तुझ्यामुळेच आम्हाला हा मार्ग पत्करावा लागला. आणि सभ्य, अरे तुझ्यासारख्या आतंकवाद्याला जर सभ्य म्हटलं तर सभ्यपणाचा अर्थ काय? आणि तुला जर सभ्य म्हटलं तर हे फक्त मूर्खपणे नव्हे तर शुद्ध मूर्खपणा होय. अडकलेल्या डोक्याला आणखी फडकावण्याचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर अरे या आमदाराला संपवणार अजून या धर्तीवर जन्माला यायचं आहे. अरे तुझ्या पापी कारस्थानाचा जाब विचारणारा तुझा कर्दन काढ तुझ्या समोर उभा आहे. बोल. अरे सर्व कारस्थान करण्यासाठी रुद्राला व प्रलयला तू किती पैसे दिलास? नागवंत साने, अली शेख, तुम्ही स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करा. चारही बाजूनी घराला पोलिसांनी घेरलाय तेव्हा पडून जाण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर नाहक मारल्या जाल. म्हणून म्हणतो, जीवाची जर पर्वा असेल तर स्वतःला आमच्या स्वाधीन करा. इन्स्पेक्टर, अरे या नागवासला पकडण्याची कुणाची हिंमत नाही. पडून जाण्याचा प्रयत्न करू नका. इन्स्पेक्टर, अरे या आमदार नटवरलालचा जर जीव बेरा असेल तर आमच्या जाण्याचा मार्ग मोकळा कर. इन्स्पेक्टर मला वाचव. कोणी गोळीबार करायचं नाही रे. याला जाऊ द्या यांना जाऊ द्या. नागवंत साने, जास्त चालाकी करण्याचा प्रयत्न करू नकोस. तुम्ही दोघेही पोलिसांच्या स्वाधीन करा. नहीं इंस्पेक्टर, हम तुम्हारे हवाले नहीं कर सकते, क्योंकि ऐसे हरामजादे को सबक सिखाने के लिए हम अपनी जान की परवाह नहीं करते. तो चल इंस्पेक्टर, अपने पिस्तौल मेरे हवाले कर दे और अपने बाकी पुलिस को भी बता, बंदूकें नीचे रखे और सभी एक तरफ हो जाए, नहीं तो इस आमदार का राम नाम सत्य हो जाएगा. नहीं, रुको. आमदार नटवरलाल, आज तुझी सुटका करतो, पण लक्षात ठेव, हा नागवास तुला सोडणार नाही.
मातृभूमीवर प्रेम करू शकत नाही तो कशावरच प्रेम आणि तुझ्यासारख्या भ्रष्टाचार माणूस या मातृभूमीवर जगण्याचा अर्थ नाही. चाल आमच्या बरोबर चाल. जोपर्यंत आम्ही पोलिसाच्या याच्यातून फरार होत नाही तोपर्यंत तुझी सुटका नाही. नागवंश साने, अरे तुला जर एन्काउंटर मध्ये नाही उडवलं ना तर मी नाव सांगणार नाही. तू माझा भाऊ जरी असलास ना तू माझ्या नजरेत एक आतंकवादी आहेस, आतंकवादी. आणि तुझा एन्काउंटर केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. देवा किती अंत पाहतोस रे आमचा. अरे कोणत्या जन्माचं पाप केलं अशा नरक यातना भोगायला लावतोयस. 2 दिवस झाले देवा दोघांच्याही पोटामध्ये थोडाचं अन्न नाही. असं वाटते की अन्नाच्या ऐवजी विष घेऊन आपण आपलं जीवनच संपवून टाकू. माझ्या नशिबाशी अशा क्रूरपणे खेळणाऱ्या देवा तुझी जर अशीच इच्छा असेल ना तर एकदाच संपवून तरी टाक रे आम्हाला. नाही सहन देवा, नाही यातना नाही सहन. राजलक्ष्मी बघ बघ मी तुझ्यासाठी भाकर मागून आणले. घे ग 2 घास खा. 2 दिवस झाले 2 दिवस झाले तुझ्या पोटात अन्नाचं कण नाही. 2 दिवस झाले तर तुमच्याही पोटामध्ये अन्नाचं कण नाही. खाल्लंय ग मी. अगं माझं पोट भरलंय. माझ्या पोटामध्ये 2 घास घालण्याकरिता तुम्ही किती खोटं बोलताय ना. अगं अर्धी भाकर मी खाल्ली नाही आणि अर्धी भाकर ही तुझ्यासाठी आणलं. खोटं बोलताय. नाही ग माझ्याकडे बघून म्हणा. नाही माझ्याकडे बघून सांगा मला की खरंच तुम्ही खाल्ली. नाही हो, माझ्या मुखी घास भरवल्याशिवाय तुम्ही शक्यच नाही. आठवण येतंय ग नागवंश खालीची. माझा नागवंश कोणत्या परिस्थितीत असेल कुणास ठाऊक. अगं त्याच्या आठवणीने माझ्या पोटामध्ये अन्नाचं कण जात नाही. अगं अख्खं आयुष्य कष्ट कबाड कष्ट करून भावाच्या सुखासाठी हे वैभव उभं केलं आणि त्याच भावाने काय दिलं वनवास. मी तर त्यांच्या आई समान आहे ना. मला दुःख होत नसेल का. मग दुःख करून काय करणार आहोत. आपलं काहीही चालत नाही. जर नियतीच आपल्यावर कोपली असेल ना तर त्याच्यातून मार्ग कोण काढणार. तुझंही बरोबर आहे. पण घे 2 दिवसापासून तू उपाशी आहे. घे भाकर खाऊन घे. बरं आपण असं करू दोघंही खाऊ. बाई म्हणजे दोघंही इथे आता मजा मारत बसले. आणि काय काय
पद्धत आहे हा? घरामध्ये जे भांडी विंडी पडली आहेत तुझा बाप येऊन करणार आहे का ग हा? बरोबर आहे. तसंही ना तुम्हा दोघांना ना सांगितलेले काम अजिबात कळत नाही. तुमचं आता असं झालंय की खायला काढ आणि भुईला पहार. नको का अशी बोलू. 2 दिवस झाले पोटात अन्नाचं कळ नाही. ए थेरडे हे बघ जास्तीच्या ना शहाणपण करायचं नाही. काय रे हा फुकटचा घरामध्ये गिळायला भेटते म्हणून मस्ती चढली आहे का तुला? सुनबाई नको का असं बोलू. अगं अगं तुमच्याशिवाय आम्हाला कोणाचा आधार आहे. प्रलयची पत्नी म्हणून तू या घरात आली. या घरात प्रवेश करतात चंचल वृत्तीने आम्हाला भिकारी बनवण्याचं बेत टाकलं. त्या कारस्थानामध्ये प्रलयला सामील करून आम्हाला दुःख देण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे आता असं वाटतंच तुम्हाला ना. तर मग आता बघाच प्रलय आल्यावर मी कशी नाटक करते. नाही का सुंदर असं नको करू. नाही आता काय झालं अनुराधा? अगं असं रडायला काय झालं? तुला कोणी काही बोललं का? बघा ना मी यांना म्हटलं की ही भाकर खाऊन घ्या म्हणून. एवढं प्रेमाने यांना भाकर खाऊ घालत होती. अहो यांनी भाकरीचा तुकडा फेकून दिला. सांगत आहे अगं तू अशी खोटं बोलून प्रलयाला भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेस. काय? ती खोटं बोलते. हो प्रलय. आणि तिच्या डोळ्यातले अश्रू अरे ते खोटे आहेत. खरं सांगताय? अरे खोटं आहेत रे ते अश्रू. माझ्या पत्नीला दोष देता नाही का? भिकारी कुठले. भाकर दिली होती ना मग मुकाट्याने खायला मात चढला का जरा? मी तुमच्या पाया पडते. खरं सांगते हे खूप नाटकी बाई आहे. हे सगळं नाटक नाही. खरंच नाटक करते भाऊजी. बघा रे काय बोलत आहेस रे. मी नाटक करते. बरं आहे. कुणासाठी किती प्रलय अरे थांबव रे तिला. या निराधार माणसाची दया येईल. या बहिणीने आईचं तुला प्रेम दिलंय आणि आज तू आम्हाला ही कुठली फळं देता नाही. झालं आता अजून किती सहन करायचं आहे. मी मला एवढं सांग. त्यांच्याबद्दल किती चांगला विचार करते. यांना कामं करू देत नाही. वेळेवर खाऊ घालते तुम्ही घरी नसतात तर. आणि माझ्यावर काय आरोप लावतायत ते बघा. काय म्हणते ना हे सगळं जाऊ द्या. आता यांना काहीच म्हणायचं नाहीये. आणि आता काय बघत बसलाय तुम्ही. घ्या ते पेपर आणि घ्या त्यांचा अंगठा. नाही मी सही करणार नाही. काय? मी अंगठा पण देणार करणार नाहीस? कशी सही करणार नाहीस? आम्ही सही करायला तयार आहोत. आम्ही सही करायला. हो काय करताय तुम्ही. सही करायला सही मार.
आता ही संपूर्ण इस्टेट माझ्या अनुराधाच्या नावे झाली. तेव्हा तेव्हा तुम्हा दोघा भिकारड्यांचं इथे कोणताही काम उरलेलं नाही. तर आता तुमचं इथून काम संपलेलं आहे. मुकाट्याने चालते वा. नको रे, असं करू नको रे. तू तरी समजव ना त्याला. आम्ही कुठं जाणार आहोत? अगं आम्ही आधी हे बघा, आम्हाला त्याचं काहीच करायचं नाही. कुठेही जा. मी यांना घेऊन कुठं जाऊ भाऊजी? चला, हे बघ, दया करावं. हे बघ ना, मी खूप सहन केला. आता हे लोक मला माझ्या घरात एक सेकंडही नाही ठेवणार. तू यांना सांग की आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघायला. आम्ही इथंच कुठेतरी एका कोणत्याला पडून राहू. आम्हाला चला आत्ताच्या आत्ता निघा. आत्ताच्या आत्ता निघा. अगं समजावलं तू त्यांना. अरे प्रलय, जातो रे. पण जाता जाता तुला तुला आशीर्वाद पारडे कुठले? भोग नशिबाचे प्रणय भाऊजी, तुम्ही आम्हाला या घरातून घराबाहेर काढताय ना? ठीक आहे, जातो आम्ही या घरातून घराबाहेर. तसं या घराचं आम्हाला काही काम नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. या मायेचा तुम्हाला श्राप आहे की ज्या नात्याला आज तुम्ही ठोकर मारून घराबाहेर काढत आहात ना, त्याच नात्यासाठी एक ना एक दिवस तुम्ही दोघं पण तडपडणार. आणि खास करून तुम्ही आज तुम्ही जो गुन्हा करत आहात ना, या गुन्ह्याचा पश्चाताप तुम्हाला नक्कीच होणार. नक्कीच होणार. भोग नशिबाचे भोगण्या निघाला. भोग नशिबाचे भोगण्या निघाला. दुःख अंतरीचे सांगू पुन्हा. वा, फारच छान. छान केलंस तू अनुराधा. त्यांना पाण्याच्या थेंबा वाचून तळपडत तळपडत मरायला मी लावणार आहे. त्याशिवाय दुसऱ्याच्या रक्तबंबाळ शरीराची किंमत तुम्हाला कळणार नाही. समजलं? कशाला आलात म्हणजे माझ्या पूर्व आयुष्यातील तो दुर्दैवी प्रसंग मला अजूनही आठवतोय. मी तुझ्यावर प्रेम करून मी माझी आई गमावली आणि तुझ्यामुळेच माझं घर उद्ध्वस्त झालंय. आणि म्हणूनच बेधुंद आयुष्य जगून मी एक गुंड मवाली बनलोय. आणि म्हणूनच माझा एकच आवाज असतोय, जोपर्यंत सहनशीलतेच्या मर्यादा माणुसकीच्या पार ओलांडत नाही, तिथे क्रांतीचा उगम झालाच पाहिजे. मला म्हणतात रुद्र 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 रुद्र.